तर हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं अशा एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तर आज आपण कुठे चाललेलो आहोत. वेदर बघू शकता, वेदर पण खूप सुंदर झालेलं आहे. क्लायमेट बघू शकता आणि सर्व इथं पाऊस पडलेला, सर्व काही भारी भारी झालेलं आहे. शेतं भरलेली आहेत. पण ते राहू द्या, आता आपण कुठे चाललेलो आहोत ते आपण सांगणार आहोत. तर आपण अशा ठिकाणी चाललेलो आहोत. तर अलिबागमधला एक हिडन पॉईंट आणि सुंदर पॉईंट आहे. याच्या रील्स तुम्ही बघितलं असतात, इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओज येतात. पण आज आपण सगळं काही फुल व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तो मी सध्या काही तुम्हाला लोकेशन व्हिडिओमध्ये सांगणार नाही, तिथे जाऊन आपण डायरेक्ट एक्सप्लोर करणार आहोत. सो व्हिडिओला कंटिन्यू राहा, कुठेही जाऊ नका. काईट लुक ॲट दिस, माय डिस्कवर माय ओल्ड इज गोल्ड धन्नू, माझी ब्लॅक ब्युटी. आणि घरी नवीन ब्लॅक ब्युटी ठेवलेली आणि आपण जुनी घेऊन आलेलो आहोत. बाई इच्छा किती आभार मानू तेवढे कमी आहेत. हो नो डॉग इज अँग्री. तर गाईज या गाडीवर मी खूप ठिकाणी फिरलो. म्हणजे ही जेव्हा माझी तर होती, ही माझा कसा आहे जुना इंजिन आहे, पण माझी साथीदार आहे. आणि मी हिच्यावर खूप ठिकाणी फिरलो आहे. असं नाही आता ती घेतली आहे म्हणून मी ही घ्यायला लाजत नाही. ही पण मी सगळे इथं फिरवतो. बाई ओल्ड इज गोल्ड आहे आपली. ची वेळ काढलेली आहे गाडीने, काय सांगू तुम्हाला. कुठे म्हणजे भाईसाहेब जाम ठिकाणी फिरलो या गाडीवर. भाई धन्यवाद माय डिस्कवर. बघा आता आम्हाला ती माझ्या डेस्टिनेशनवर आम्हाला ती घेऊन चाललेली आहे. सो आपल्याबरोबर आहे मानव, पाठी मानव बसला आहे. आपण थांबलेलो आहोत. कैरंजा पाहिलाय, मोरा पण पाहिलाय, रेवस वंदर बघायचा राहिलाय रेवसच्या बीचवर. नाकवा 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 नाकवा. आणि पाऊस लागलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागलेलं आहे. आपले 2 फंटर पाठी आहेत, बघू शकता. हा आहे रेवस बीच. तो भाई असं काय अचानक भयानक पाऊस लागतोय. डेस्टिनेशनवर पोचायचं आहे, तो लहरों से लंका पार नाही, तर कोशिश करणे वाले ते हार नाही होती. पाऊस लागला तरी आपल्याला थोडंफार थांबून जायलाच लागेल. काय आता डेस्टिनेशनवर जायलाच लागेल. मेरी टार टार्झन ठेवलेले आहे. टार्झन द लव्हेंडर कार, आमची आहे टार्झन द ग्रीन कार. कार सॉरी. कसं बरं पावसात माच करतो डॉन, फक्त माच करतो. असल्या पावसात पण डॉन खाच करतो. असल्या पावसात पण डॉन गाडी चालवतो. कसा आहे चालती गेली तरी चालेल, रुतबा भाई कमी नाही झाला पाहिजे. आणि जिथं जायचं आहे तिथं जायलाच पाहिजे. बेकार बघा, फुल पाऊस आहे आणि त्याच्यात आम्ही गाडी चालवत आहोत. त्याच्या पुढे आहेत प्रथमेश, यश आणि पुढे चाललेलं आहे स्वॅगी. अरे भाई ऑर्डर पण नाही गेली, स्वॅगी पुढे चाललंय आमच्या. अरे स्वॅगी बनव एक मॅगी गरमागरम. लेट्स गो. आम्ही पोहोचलोय आमच्या मिशनवर जाईस. 2 फंटर यायचे. पावसाने केला कहर दादा, उभा झारो वाट्याला, किती दिवसानं पाऊस दादा आला भेटीला. डॉन बोलतो. बघू शकता खतरनाक असं जागेवर आलेलं आहे. आणि हा आहे आमचा डेस्टिनेशन. अजून आलाय नाही. बघा कसं जंगल आहे. आम्ही चालत आहोत. हेल्मेटची रस्ता आहे, पण बघा कसं वाईल म्हणजे जंगल. आणि आम्ही चालत आहोत अशा जंगलात ना. आमच्याकडे तिथं पडते भाई. 6 लाखाची गॉगल आहे. इन्शुरन्स पण नाही गाडीचा गॉगलचा. बेकार. भर पावसात असल्या आम्ही अशी ट्रॅकिंग करत आहोत. प्रथमेश कुठे झाला आहे? प्रथमेशसाठी मला थांबायला लागेल. प्रथमेश आपल्याला व्हिडिओमध्ये काहीतरी सांगेल. बघा हा इकडे राजावाळ्याचं झाड आहे. काय राजावाळ्याचं नाही, कसं तरी झाड आहे. बेकार. असल्या पावसात पण दम लागते. मुलांना आता शक्तीच राहिली नाही, तेवढी सहनशक्ती राहिलेली आहे. मुलांना अचरपचर खायला लागलेलं आहे. बेकार. प्रथमेश काय सांगशील? अशा आपण एका भयानक डेस्टिनेशनवर आलेलो आहे, अलिबागमधल्या हिडन पॉईंटवर. तू याच्याबद्दल काय सांगशील? सांगायचं एवढाच आहे की रस्त्यातलं काटं जरा साफ करायला पाहिजे. हो, रेनकोट फाटायची वेळ आली. रेनकोट फाटण्याची वेळ आली. आणि पण पायऱ्या आहेत, कोणतरी इकडे पायऱ्या केलेल्या आहेत, पण खतरनाक. पोचलो पण आपण खूपच जवळवर आहे. आणि आपण त्या दिवशीच यायला पाहिजे होतं. हे बघा, आम्हाला जिथे यायचं होतं तो आमचा डेस्टिनेशन मिशन हिडन पॉईंट हाच आहे. तुम्ही त्याच्या शॉर्ट व्हिडिओज बघता. आय एम निशांत यांनी त्याच्या पेजवर त्याची शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर आम्ही विचार केला की का नाही आपण या हिडन लोकेशनचा एक ब्लॉग तयार करूया मोठा. आणि हा आहे मांडव्यामध्ये बसलेला वरती चढतून दाखवतो. दमच जाम लागला.
पण खतरनाक हे बघू शकता. हे बघा आतमध्ये आणि एवढ्यावरती चढायचं आहे. मला तर वाटते फाटणारच आहे पण मी चढणार. जिरली वरती बघून बाबूची जिरलेली आहे पण मी जाणार म्हणून तू येणार. इन्शुरन्स कोणचा आहे? इन्शुरन्स आहे का माझ्या नावावर का आहे का काहीच मी वरती होतो कॅमेरा घेऊन. गाईज काय सांगू तुला काय सांगू राम मला गाव सुटू ना. वरना वेदर बघू शकता मग खाल्ला फादर आठवला. काहीच बेकार आहे. कधीच ट्राय करू नका याच्या रील्स बील्स बघून असे घातकी खेळ खेळू नका. मी चढलेलो आहे कारण जिरली फाटली गाठ फाटली आई शपथ तरी शिवाय नाही देत. गाठ फाटली आई शपथ बरोबर बेकार कंडिशन आहे. वरती वारा बघू शकता खालती बघू शकता. इतना जर भाई खतरनाक आहे बेकार आहे. लहरों से लंका पार नहीं होते कोशिश करने वाले की हार मानता बोलतात ना. मांडवा बीच बघू शकता भाई खतरनाक. निशान कसं काय साईडला असेल तेवढे वरती. निशान हँड्स ऑफ सलाम तुला सलाम माझीत ना. हँड्स ऑफ सलाम सल्यूट आहे भाई तुला. माझी जर ब्लॉग बघत असशील तू तुला हँड्स ऑफ. बेकार कसं काय चढला. आम्ही तर भर पावसात आलो. इकडे पाऊस बघू शकता आणि खाली बघू शकता भाई. खाली बघा फक्त तुम्ही खाली बघून बघा. शब्दच नाही भाई तोंडात. कसा काय तू बसला इथं शपथ. पण खतरनाक आहे बघा इकडनं. हे बघा वेदर बघा वेदर काय सांग राणी मला गाव सुटना. फॉग बघू शकता. अरे वरती काय घंटा वरती जा इथं शिकायला बघू शकता. एक व्ह्यूज साठी काय जीवघेणे खेळ खेळावे लागतात आम्हाला मित्रांनो. खरंच युट्यूबवर होणं साधं नाही आहे भाई. नुसता चॅनल खोलून काय नाही एवढ्या वरती पण यायला पाहिजे चॅनल ग्रोथ करायसाठी तरच तुमचं काय होऊ शकते भाई. खतरनाक भाई करताना इकडे बघू शकता. माझा साई होईल भाई. आज एवढ्या एका व्ह्यूजसाठी मी तुमच्या एवढा जीवघेणा वरती खेळ खेळलेला आहे. संध्याकाळी माझा बॅनर सुद्धा लावू शकतोय भाऊ 1937चा. एक व्ह्यूज तुमच्यासाठी मी मागत आहे तुमच्याकडनं. एक व्ह्यूज आला पाहिजे या लाईकसाठी. एक लाईक आली पाहिजे. एक सुंदरशी कमेंट आली पाहिजे. बॅड कमेंट नका करू. एक गुड कमेंट करा. आणि अशा ठिकाणी मुलीला तर अजिबात नेऊ नका ना प्रथमेश. अशा ठिकाणी हा लोकेशन मुलींना दाखवू नका. मुली चढणार नाही तुम्हाला घेऊन. या एवढ्यावरती चढू शकत नाही. कुठल्याच मुलीचा दम नाही एवढ्यावरती चढण्याचा. पण बेकार किती गार वाटते. जय बजरंगबली. आणि हा समोर दिसतोय तो मांडवा जेटी नवीन मांडवा जेटी. जरासा ब्लर झाला कॅमेरा. पाणी पडते वरना पाऊस पडते बघू शकता. इकडे आमचा गाव आणि हा कोलगाव आणि इकडे खाली आहे स्वर्गवासी गाव. इथं पडल्यावर डायरेक्ट स्वर्गवासी. खतरनाक व्ह्यू समजून घ्या हो. थोडा फॉग बी आलाय ना आता आकाशाचा. साल्टी गेली तरी चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. इथं जिब्बर फाटली बेकार. आई नको बाबा असलं काय जीवघेणे खेळ खेळू नका मित्रांनो. अशा रील्स बघून म्हणजे असं नाही पण रील्स बघून असे मी जसं स्टंट केलाय तसं करण्यासाठी येऊ नका. याचं कसं आहे हिंमत लागते. म्हणजे आपण बोलतो की रील्स बघून की मी पण करीन त्याच्यासारखा. असं नसतं. दिसतं तसं नसतं म्हणूनच एक फसतं मित्रांनो. ते एक पोरीसाठी मी शायरी लिहिलेली की ज्या करतात नजरेला घायल त्या कधीच कुणाच्या नसतात. की त्या करतात नजरेला घायल त्या कधीच कुणाच्या नसतात. वरना फुलफांकरू दिसणाऱ्या नेहमी आतनं मधमाशा असतात. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमची गर्लफ्रेंड असेल कोणाची तर त्यांच्यासाठी आहे ती तुमचा एक ना एक दिवस पत्ता कापून जाणार आहे. तेव्हा माझी शायरी तुम्हाला लक्षात येणार आहे. त्याच्यामुळे मुलींना हलक्यात घेऊ नका. बघू शकता असे लोह बिहोगांवरनं डायरेक्ट ऑन दी स्पॉट भाई बेकार. पोरींवरनं माझा विश्वास उडलेला आहे. मित्रांबरोबर या. आणि जीवन खूप सुंदर आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्याची मजा घ्या. फिरत राहा. आणि अशा फिरत नका राहू माझ्यासारखं. नाही तर एकदा फिरता तुम्ही कायमचे फिराल. सो खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा ट्रेस घेऊ नका. जर ट्रेस येत असेल तर माझी व्हिडिओ बघा. खूप सुंदर मी व्हिडिओ बनवत असतो. आयुष्य खूप सुंदर आहे. आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण देव योग्य ते देतो. आवडते ते नाही. त्याच्यामुळे लेट्स गो मित्रांनो. उतरण्याची वेळ झालेली आहे. कारण आपण इथे
पिकनिकसाठी नाही आलेलो आहोत, तुमच्या एका व्ह्यूजसाठी आपण वरती चढलेलो. पण आता मला तर वाटते आपल्याला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम खाली उतरण्याची सुरुवात करायला लागणार आहे. पण आता माझी खरोखर खूप फाटणार आहे. तर मन में हो विश्वास, पूरा हो विश्वास, हम हो गए काम या एक दिन. तर जय बजरंग बली. ही अशी आहे खोल, किती खोल आहे बघू शकता. प्रथमेश खाली आहे आणि मी त्याच्यावरती आहे. हा एवढा डिस्टन्स आहे. हा डिस्टन्स किती डिस्टन्स आहे बघू शकता. जसं दिसतं जसं नसतं मित्रांनो, तर म्हणूनच जग फसतो. तर मित्रांनो असे सिरियसली सांगतो, अशा हिडन पॉईंटला कधी जर यायचं झालं तर खालना फिरा, रील्स फोटो विटो खालना काढा, पण असे वरती येण्याचा ट्राय करू नका. खरोखर मी सांगतो, म्हणून मी आता चढलो आहे. पण भाई माझी व्हिडिओ आमच्या घरातल्यानी बघितली ना भाई, तुकड्या चिमण्याच्या कशा तुकड्या करतात तशा माझ्या तुकड्या करतील घरी. सो वाईच आता मी उतरत आहे खाली. तर आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. जीवनात डिमोटिवेट होऊ नका. जर कोण बोलत असेल की तुझ्यात नाही होणार, तर त्याच्या गोष्टींवर तुम्ही लक्ष देऊ नका. डिमोटिवेट होऊ नका. खूप सुंदर आहे. आणि पोरींपासून 2 हात लांब राहा. मित्रांनो आता मी चढलोय, तर माझ्या अशा तुम्ही व्हिडिओ बघाल आणि ते ट्राय करायला. बघ इकडे पहिला अंतर दाखव. अंतर बघितलं काय? नंतरला खूप अंतर असतो. हा अंतर बघून तुम्ही परत जीवनात नंतर येऊ शकत नाही. तर हे असे माझे स्टंट बघाल की तुम्ही जाल की तुम्हाला वाटेल तर खूप जवळ वाटते, पण मधीत गेल्यानंतर कशी वाटते ते तुम्हालाच समजेल. माझी तर जिरलेली आहे मित्रांनो. त्याच्यामुळे असे म्हणजे मी आता हे काय कॉमेडी बोलत नाही, सिरियसली सांगते. असे हे तुम्हाला वाटते तसं खाऊ नये. व्ह्यू घेणे खेळ करू नका. मी केला तुमच्या एका व्ह्यूजसाठी, तर 1 लाईक 1 कमेंट व्ह्यूज आला पाहिजे. हिक नाही मागत, मी सांगतोय. तुम्हाला जर मनापासून करायचं असेल तर करा. आणि हा लोकेशन मांडवा जेटी, नवीन मांडवा जेटी इथे आलात की समोरच आहे. कोणालाही विचारलात तर कोणीही सांगेल. पण या असं खाली बिली बसा, तुम्ही एन्जॉय करा. साईडला जंगल आहे, तिथे फिरा. वाईल्स आहे. वाईल्स म्हणजे वाघ बीक आले असतील तर लगेच गेट लावा. इकडे गेट आहे, गेट लावा. पण असे जीवघेणे वरती जाऊ नका, म्हणजे डायरेक्ट देवाला भेटेल. आता माझा संध्याकाळी बॅनर लावणारच होतो नाक्यावर, बेकार कंडिशन झाली. मी बोलू प्रथमेश बॅनर लावते का काय? प्रथमेश बोलतो वारणा पडलास तुम्ही फक्त तुझा डोका झेली, बाकी तू मेलास तरी बोलतोय. भाई मी हँडिकॅप झालो असं असा ताला लागला असता. तर मित्रांनो मी सिरियसली सांगते, मजाक नाही करत. अशा वेगवेगळे खेळण्यासाठी तुम्ही येऊ नका. एक सुंदर आहे लाईट हाऊस. याच्यापेक्षा बेकार तुम्ही आधी ब्लॉग बघितला असाल तो हशुऱ्याचा लाईट हाऊस. तो तर खतरनाक आहे. त्याच्यात तर कोणची हिंमतच नाही होणार चढण्याची. मान होईल तो तर काय टिप्पट आहे भाई. तो बघितला असाल ब्लॉग, तरी असं जा तुम्ही व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून या तुम्ही अशा ठिकाणी. गर्लफ्रेंडला घेऊन नका हो. माहितीत ना आताच्या गर्लफ्रेंड कशा आहेत, बेकार भाई. डायरेक्ट देवाकडे वाटत. नंतर या एन्जॉय करा. जास्त करून तुम्ही आता पावसाळ्यात येऊ नका, कारण उन्हाळ्यात त्या जवळच आहे. 5 मिनिटाचं अंतर आहे तिथनं. या असे. आणि जास्त काही बोलणार नाही. माझी इथं पोटात गोळा आता उतरताना की बाबा आज चिमण्यांशी जमीन काही माझीच पेर निघते असं चालता. चला तर मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगायचं विसरून गेलोय की जेव्हा तुम्ही येता काय साईडला म्हणजे तुमच्या बरोबर काय खायला फूड्स वगैरे, फास्ट फूड काय वगैरे काय घेऊन येता, तसे म्हणजे जर तुमचा खाऊन झाला असेल तर यूज अँड थ्रो इथे करू नका. बघा आता ती अशी घाण आहे. आपलंच अलिबाग आहे आणि आपला अलिबाग किती स्वच्छ आहे माहिती आहे तुम्हाला. तर असं हे घाण करू नका इथे येताना. जे काही खाऊन झालं असेल तर एक कॅरी बॅग आणा, नंतर ते तुम्ही यूज अँड थ्रो बाहेर करू शकता. म्हणजे असे रॅपर वेपर्स इथे टाकू नका खाऊन. एकदम भारी स्पॉट आहे. निशांची जेव्हा व्हिडिओ बघितली खूप लाईक सुद्धा आहेत, खूप कमेंट सुद्धा आहेत. म्हणजे असं जर लोकांनी बघितलं की इथे घाण वगैरे आहे तर कोणी येणार नाही. सुंदर आहे आपला अलिबाग, त्याच्याशिवायच सुंदर आहे. त्याच्यात भारी भारी हिडन पॉईंट्स आहेत. तर नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कशावर पाहिजे तो सांगा, मी त्याच्यावर घेऊन येईन. तर चला मित्रांनो, बाहेरचा वेदर बघूया आपण. बाहेरचं क्लायमेट बघूया. ही बघू शकता, हे तिथे बाहेरचा भाग आहे हा. आणि बघा किती वरती आहे. फाटली पाहिजे. हे असं आता पावसाळ्यामुळे हे सगळा हिरवळ झालेलं आहे आणि खूप घाण सुद्धा झालेले आहे आणि झाडं वारलेली आहेत. स्नेक्स सुद्धा असू शकतात, विषारी साप सुद्धा असू शकतात. त्यांच्यापासून तुम्ही जपून या. बेकार कंडिशन आहे बघू शकता. इकडे खतरनाक आहे पण लोकेशन मस्त आहे. बेकार उन्हाळ्याचं एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आंब्याची झाडं आहेत वाटतं, कोणतरी लावून गेलं एकच झाड आंब्याचा. या तर खतरनाक. आणि मी तुम्हाला दाखवलेला आहे असा एक हा हिडन पॉईंट. हा आपल्या अलिबागमधलंच आहे. अलिबागमध्ये मांडव्याच्या समोरच एक न्यू जेटी, मांडवा न्यू जेटी आहे. जसं इथे रोरो बिरो लागतात तिथेच हा पॉईंट आहे.
आणि इकडनं बघू शकता आजा 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 सरगावूनही सुंदर आहे. ब्लर झालाय थोडा कॅमेरा, थांबा तुम्हाला. आता आपण आलेलो आहोत, आपल्या गाड्या लावलेल्या आहेत आपण नेहमी मांडवा जेसीला बघू शकता. आपला माझा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल. तर हे बघा आपली नवीन मांडवा जेसी. पावसाचं कोण नाही, आम्हीच आहोत पावसाचं. इथे भर पावसात असं आम्ही फिरतो, असं ट्रॅकिंग करत असतो. आणि तुम्हाला जसं की माझा शब्द माहिती आहे, दुर्वांग लेटचं पण काहीतरी थेट असतो. तर हा ब्लॉग माझ्या तरी खूप सुंदर झालेला आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक सुंदरशी कमेंट, सुंदरशी एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब जसं काही मी बोलत नाही ते करा. जो काही नवीन असेल त्यानेसुद्धा करा. आणि या लोकेशनला यायचं असेल तर बिलकुल येऊ शकता. इथे काही नाही, फक्त तुमच्या ईसवर या. सो आता आम्हाला निघायला लागेल, वेळ पण खूप झालेला आहे आणि आम्ही निघतो आहे. सो लाईक शेअर कमेंट नक्की करा. सो भेटत राहू आपण नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.